आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्यूटोरियल आहे आपण आणलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. येथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथून आपण हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बोटांनी इथून हा जो फोटो आहे झूम करून परफेक्ट इथून सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे. फोटोच्या पहिल्यांदा जुटायचे आणि येथे आल्यानंतर इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. हा बीट मावडी इथे सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढे ह्या बीट मावडीची लेंथ आहे तेवढीच्या फोटोची लेंथ न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडे इथेच खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे ना जे आपण बीट दिले आहेत ना ते बीट तुम्हाला ते बीट मावडीमध्ये दिले आहेत. तिथून बघू शकाल बीट मावडीमध्ये आपण बीट दिले आहेत 15. तर जेथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. म्हणजे तिथून बघू शकाल पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे. तर थोडं पुढं आल्यानंतर जिथे आपली बीट अशा इथून चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करायचे. इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे इथे चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करायचा. कट केल्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. तर हा जो रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे मटेरियलमध्ये PNG दिलं आहे सिम्पली तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून PNG आहे इथून ॲड होऊन जाईल. तर मी काय करतो इथून जे बीट नॉन्सर फोटो ॲड करायचे म्हणजे स्प्लिट करायचे राहिलेत तिथून लगेच स्प्लिट करून घेतो. तर येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं, जसं इथून मी आता इफेक्ट सांगेल ना तिथून पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट ॲड करायचे. एक इफेक्ट सांगितलं लगेच एक फोटोला इथून इफेक्ट ॲड करायचा आहे. तर हे जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं व्हाईट कलरचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. तर तिथून बघू शकाल की झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच डिस्टोराईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्याला कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला आहे ना इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून ह्यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल. ह्या इफेक्टचं नाव वेगळे आहे तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. तर इथून हा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या आउटमध्ये यायचं आहे आणि तोच इफेक्ट आउटमध्ये सुद्धा मिळून जाईल. सिम्पली इथून तोच इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल तर येथे आपल्याला आहे ना इनची आहे ती 1.0 ठेवायची आणि आउटची आहे ती 0.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं त्या फोटो आपल्याला आहे ना आता कॉम्बोमधला प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला आपल्याला आहे ना झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना इनमधला क्रॉस ओपनचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला इनमधलाच आपल्या रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून हे इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांजूट यायचं आहे. पहिल्यांजूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथून तुम्हाला आहे ना इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. नाही मिळाला तर डायरेक्ट सर्च करू इथून तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे.
तर इथून तुमचा इफेक्ट आहे तुम्ही इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून बॅक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून हे जे इफेक्टची लेंथ आहे तिसऱ्या फोटोपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो आपला आहे ना 6 सेकंदाची तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोस्टल स्पार्कचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर हा जो आपला 6 सेकंदाचे तिथला फोटो तिथे द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल इथं तुम्हाला तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे ना त्याच्या 8 सेकंदाचे थोडं पुढे यायचा जसं इथे आपण आले तशा प्रकारे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 8 सेकंदाचा तिथला फोटो त्याच्या निम्म्या फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर हा जो आपला आहे ना 9 सेकंदाची तिथला फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 10-11 सेकंद तिथले जे 2 फोटो आहे त्यांना ठेवायची आणि सिम्पली त्या लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला गर्ल्स सिक्रेट्स इथून हा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.